आपण नीट वागतो, मनापासून प्रयत्न करतो, तरी आयुष्यात अडचणी का येतात असा प्रश्न मनात येतो. कारण आयुष्य नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे चालत नाही. आपण लगेच परिणाम पाहू इच्छितो, पण परमेश्वर आपल्यात बदल घडवत असतो. जसं की बी पेरल्यानंतर लगेच झाड दिसत नाही, तसं काही गोष्टी वेळ घेतात. या काळात मन अस्वस्थ होतं, शंका येतात, पण शांत राहणे म्हणजे कमजोर होणं नाही, तर समजूतदारपणा आहे. जे घडतंय त्याला विरोध करण्यापेक्षा त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला तर मन हलकं होतं. हे माझ्याबरोबरच का हा प्रश्न सोडून यातून मला काय कळतंय असं विचारायला लागलो की दुःखही हळूहळू सोपं वाटायला लागतं आणि जीवनाचा भार कमी होतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे. स्वामी भक्त हो, आज मी पुन्हा एकदा सुंदर छान गोड असा स्वामी संदेश तुमच्यासोबत घेऊन आली आहे. स्वामी भक्त हो दादांनो, स्वामी समर्थांची कृपा शांतपणे काम करते. स्वामी महाराज कधी गाजावाजा करत नाही, ते माणसाच्या आयुष्यात शांतपणे बदल घडवतात. संकटांच्या काळात दिसत नाही, परंतु संकट हलकं झालं की त्यांची उपस्थिती जाणवते. विश्वास ठेवणाऱ्याला ते कधीच निराश करत नाही. वेळ लागतो पण न्याय नक्कीच मिळतो. स्वामी समर्थ महाराज संयमाची परीक्षा घेतात आणि जो थांबतो किंवा जो थांबू शकतो त्यांनाच ते पुढे नेतात. त्यांची कृपा आवाज न करता कार्य करते. म्हणूनच खरा भक्त गाजत नाही, तो फक्त श्रद्धेने वाट चालतो. प्रत्येक अडचण ही शिकवण असते. स्वामी समर्थ महाराज माणसाला घडवतात आणि योग्य मार्ग दाखवतात. स्वामी भक्त हो दादांनो, खडतर प्रवासानंतर आपलं वर्ष येतंच. टिकून राहणाऱ्यांना आयुष्य लगेच काही देत नाही, ते आधी सहन करण्याची ताकद पाहतं. संघर्ष, संयमाने जगलेले दिवस आणि डोळ्यात पाणी असूनही पुढे चालत राहिलेले पावले, हे सगळं आयुष्यात विसरत नाही. ते हरले तरी स्वतःला हरू देत नाही. त्यांच्यासाठी वेळ हळूहळू बदलतो, पण शांतपणे मनाला दिलासा देत आतून सावरतं. कारण टिकून राहणाऱ्यांना आयुष्य कधीच रिकाम्या हाताने सोडत नाही. कारण आयुष्य काही गोष्टी उशिरा देतं, पण सर्वोत्तम देतं. कर्म कुणाच चुकलेलं नाही. आज नाही तर उद्या प्रत्येकाला आपल्या कृतीसमोर उभं राहावंच लागतं. शब्दांनी दिलेली जखम वेळ घेत असली तरी परत येतेच. फसवणूक हसत पार पडते, पण परिणाम रडवत सोडतो. कुणाचं वाईट करून पुढे गेले असं वाटतं, तेव्हा कर्म शांतपणे नोंद घेत असतं. पैसा, सत्ता, ओळख यांची ढाल कर्मासमोर टिकत नाही. आजची चलाकी उद्याचं ओझं बनते. ज्यांनी विश्वास तोडला त्यांनीच एकटेपणा अनुभवला आहे. ज्यांनी अपमान केला त्यांनीच मान गमावली आहे. मग लगेच शिक्षा देत नाही म्हणून माणूस निर्धास्त होतो, पण वेळ आल्यावर एकाच क्षणात सगळं समोर आणतो. कर्माला आठवण करू द्यावी लागत नाही, ते विसरत नाही. हाताने केलेली कृती मनाने झेलावी लागते. म्हणून चांगुलपणा हा सौदा नाही तर संरक्षण आहे. जे पेरतो तेच उगवतो, हा एक नियम आहे आणि तो अटळ आहे. कर्म कुणालाही चुकलं नाही आणि कुणालाही माफही नाही. परंतु पश्चाताप झाल्यानंतर आपण गुरूंना शरण गेलो असता या प्रारब्धाची तीव्रता नक्कीच कमी होते आणि आपल्याला त्यातून मार्ग दिसू लागतात. स्वामी म्हणतात, अरे भक्ता, जीवन हा केवळ सुखदुःखाचा प्रवास नाही तर आत्मशुद्धीचा मार्ग आहे. जे घडते ते तुझ्या भवितव्यासाठी आहे, हे नेहमी लक्षात ठेव. संकटे आले म्हणून खचू नकोस, कारण संकटाच्या आगीतच श्रद्धा अधिक तेजस्वी होते. धीर धर, संयम ठेव आणि माझ्या नावाचे स्मरण करत राहा. तू जेव्हा एकटेपणा अनुभवतोस तेव्हा लक्षात ठेव, मी तुझ्या जवळच आहे. तुझ्या अश्रूंनाही माझी ओळख आहे आणि तुझी निशब्द प्रार्थनाही मला ऐकू येते. मन शांत ठेव, विचार शुद्ध ठेव आणि अहंकार बाजूला ठेव. नम्रतेतच खरी शक्ती असते. कर्म करत राहा, फळाची चिंता माझ्यावर सोड. स्वामी म्हणतात, योग्य वेळी योग्य फळ नक्की मिळते. कोणावरही द्वेष ठेवू नकोस, कारण द्वेष मनाला दुर्बल करतो. क्षमा कर, प्रेम कर आणि सेवा कर, यातच भक्तीचे खरे स्वरूप आहे. तुझा विश्वास डगमळीत झाला तरी चालेल, पण मला सोडू नकोस. एक पाऊल तू टाक, 10 पावले मी तुझ्याकडे येईल. माझ्या नावाचा जप कर, कारण त्या नामात सामर्थ्य आहे, त्या नामात शांती आहे. आठवण ठेव, अंधार कितीही गडद असला तरी पहाट निश्चित असते. मी तुझ्या जीवनाचा सारथी आहे.
तुझा हात माझ्या हाती दे, उरलेले सर्व मी सांभाळीन. स्वामी भक्त होते मित्रांनो. स्वामी महाराज म्हणतात, अरे भक्ता, आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन आशा घेऊन आला आहे. कालची चिंता आज मनात साठवू नकोस. जो गेला तो काळा माझ्या चरणी सोपव आणि येणार आहे त्याची भीती बाळगू नकोस. वर्तमानात शांत राहणे हेच खरे सामर्थ्य आणि समाधान आहे. तू खूप प्रयत्न करतोस पण तरीही यश लांब वाटते. यामुळे तू निराश होऊ नकोस. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असतो. बीज पण आतून प्रक्रिया झाल्याशिवाय वर येत नाही आणि त्यानंतरच त्याला फळं येतात. तशीच तुझ्या जीवनातही माझी कृपा कार्यरत आहे. मनातील नकारात्मक विचार दूर ठेव. तू जे बोलतोस, जे विचारतोस तेच तुझं भविष्य घडवतं. म्हणूनच वाणी संयमी ठेव, विचार सकारात्मक ठेव, कृती पवित्र ठेव. छोट्या छोट्या चांगल्या कर्मातूनच मोठी कृपा मिळते. आणि सदैव माझ्या नामस्मरणात राहा. मी अखंड तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नको, मी अखंड तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्त होत आहे दादांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, याला सबस्क्राईब देखील करा. भरभरून प्रेम आपल्या चॅनलला द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.